जयस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, मी आज व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे की कांदा कसा साठवायचा. जयस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज खास तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपण वर्षभर कांदा कसा साठवून ठेवतो. आपण उन्हाळ्यामध्ये कांदा घेतो आणि मग तो आपण वर्षभर असं साठवून ठेवतो. तर कांदा कसा घ्यायचा, तो कसा साठवायचा, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जेणेकरून तुम्ही जो कांदा घेतलेला आहे तो जास्तीत जास्त टिकला पाहिजे आणि कमीत कमी वाया गेला पाहिजे. कांदा घेताना सर्वात प्रथम कांदा कसा घ्यायचा, तर कांदा आपल्याला रांगडा कांदा म्हणून मार्केटला मिळतो. असा भुरकट कलरचा कांदा मिळतो, तो कांदा घ्यायचा. हा कांदा आहे ना अगदी वर्षभर टिकतो आणि कमीत कमी खराब होतो. आणि जो लाल कलरचा कांदा असतो तो कांदा टिकत नाही, तर तो लवकर खराब होतो. आता तुम्हाला यामध्ये थोडेफार कांदे तर ते लोक मिक्स करतातच. तुम्हाला मी लाल कांदा पण दाखवते. बघा, असा जो कांदा येतो लाल कलरचा, हा कांदा घेताना आपल्याला टाळायचा आहे. कारण हा कांदा जो आहे ना हा टिकत नाही, तर हा लवकर खराब होतो. तर बघा, कांदा घेताना आता तुम्हाला मी दाखवलं की कांदा आपल्याला कसा गुलाबी गुलाबी घ्यायचा आहे. रांगडा कांदा मागायचा आहे दुकानदाराला. आणि त्या कांद्याची निवड कशी करायची, तर कांदा आता मी इथे सॉर्टिंग करून ठेवलेला आहे. पण मी तुम्हाला दाखवते की मी सॉर्टिंग करताना काय केलेलं आहे. सर्वात प्रथम मी इथे खाली ना एक पृष्ठ टाकून घेतलेलं आहे. कापड टाकलं तरी चालेल. माझ्याकडे खूप मोठा असा पुठ्ठा पडलेला होता आणि त्या पुठ्ठ्याचा मी इथे उपयोग केला आहे. हा मी टाकून घेतलेला आहे आणि मग मी कांदे निवडायला सुरुवात केलेली आहे. तर बघा, सर्वात प्रथम मी कांदे कसे निवडले ते पण दाखवते. कांदा बघा, आता आपल्याला दिसायला हा कांदा किती छान दिसतोय. पण मी तुम्हाला याची साल काढून दाखवते. कांदा दिसायला अगदी ओके दिसत आहे. आता आपण याची साल काढू. हे बघा, हा कांदा इथे लक्ष द्या. हे बघा, हा कांदा मध्ये दबला जातोय. न दाबता न बघता जर ठेवला असता तर हा कांदा 2 ते 3 दिवसामध्ये सडला असता. मग एक कांदा सडला की तो दुसऱ्या कांद्याला पण सडवतो. म्हणून आपण कांदे निवडून असे खराब कांदे बाजूला काढायचे आहे. आता हा एक उदाहरण दाखवला. हा पण कांदा आपल्याला दिसायला छान दिसतो, पण इथे याला काळे डाग पडलेले आहेत. हे बघा, याला बुरशी लागलेली आहे. आणि याला असं पाणीसुद्धा सुटलेलं. बुरशी तर लागलेली आहे, पण त्याला असा ओलसरपणा आलेला आहे, पाणी सुटलेलं आहे. मग असे कांदे काय होतं ना की खराब होतात. आणि मग तो एक कांदा खराब झाला की आजूबाजूच्या कांद्यांना पण तो ओलसरपणा लागतो आणि मग आपले कांदे एकामागे एक खराब होत जातात. आणि मग आपला कांदा वर्षभर आपल्याला टिकवता येत नाही. तर असा कांदा सरळ फेकून द्यायचा आहे. हे बघा, दाबून बघावं लागतं कांदे. हा सुद्धा कांदा अगदी कामातनं गेलेला आहे. पण असे कांदे जर तुम्हाला जागा असेल कुंडीत वगैरे, किंवा तुमच्या इथे अशी बाहेर अंगणात वगैरे जागा असेल, परसबाग असेल, तर ह्या परसबागेमध्ये तुम्ही असे मातीमध्ये रोवून द्या. आणि याला पात येते, ती पात तुम्ही भाजीमध्ये वगैरे यूज करू शकतात. म्हणजे काही कांदे नाही फेकले तरी चालतात. त्याचा आपण असा उपयोग करून घेऊ शकतो. कुंडीमध्ये लावून त्याची आपण कांद्याची पात यूज करू शकतो. आता कांदा जेव्हा आपण साठवतो, सॉर्टिंग करताना काय करायचं आहे, कांदा असा दाबून बघायचा आहे. पूर्ण कांदे असे दाबून बघायचे आहे. जे कांदे असे इथे नरम असतात किंवा चपटे झालेले असतात बघा असे, तर हे कांदे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे. ज्यांची अशी साल निघालेली आहे तीसुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचे. मी सर्व कांदे बघा असे जे नरम आहेत ना, ते कांदे मी साईडला काढलेले आहेत. तर हे एवढे कांदे आमचे 2 गोण्या घेतले आहेत. 2 गोण्यांमध्ये माझे एवढे कांदे
साईडला काढल्या गेले आहेत. आता समजा तुमची फॅमिली छोटी असेल आणि कांदे असे जर जास्त निघाले असतील तर त्याचा वापर तुम्ही करणार नाही ना, इतका लवकर किती वापर करणार. तुम्ही असे कांदे काय करायचे, ज्यांची साल निघालेली आहे किंवा जो कांदा जास्त टिकणार नाही आहे, तो कांदा पातळ असा कापून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये सुकवून घ्या. तो कांदा तुम्ही 3 ते 4 दिवस कळकळीत उन्हामध्ये सुकवून घ्या आणि तुम्ही त्याची पावडर बनवून घ्या किंवा तोच कांदा तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवा आणि तो कांदा तुम्ही चिवड्यामध्ये, बिर्याणीमध्ये वगैरे भाजीमध्ये वापरू शकता. तर बघा, आता हे कांदे मी साईडला काढलेले आहेत. आता जो चांगला कांदा आहे तो बघूया. आता हा कांदा जो आहे माझा, हा वर्षभर टिकणारा कांदा आहे. हे बघा, एवढा कांदा मी साठवलेला आहे. आपल्याला कांदा निवडताना ना, आणि मग याला हलक्याच असं करायचं, जी याची स्किन वरच्या वर निघेल ती काढायची आहे. कांद्याची जी वरची स्किन आहे ती अशी जबरदस्ती नख लावून काढायची नाही, अशी नखं लावून काढायची नाही. नखं लावून जर आपण काढले तर कांदा खराब होतो. म्हणून जी ॲटोमॅटिकली निघेल अशी चोळून तीच आपल्याला स्किन काढायची आहे. आणि कांदा आता आपल्याला प्रत्येक कांदा असा दाबून बघायचा. ही बाजूने आपल्याला ह्या बाजूने कांदा दाबून बघायचा. कांदा जर छान कडक असेल तर तुम्ही तो साठवायसाठी काढून ठेवायचा. असा कांदा अगदी वर्षभर टिकतो, खराब होत नाही. बघा, प्रत्येक कांदा तुम्ही असं दाबून बघायचा आहे आणि मग हे कांदे तुम्ही साठवू शकता. तसंच 8-15 दिवसातनं आपल्याला हे कांदे चेक करत राहायचे आहे. त्याची अशी वरच्यावर पील काढून बघायची आहे, साल काढून बघायची. जर निघाली ती काढायची, म्हणजे असं निवडणं म्हणतात त्याला. आणि ते आपण त्यात एखादा कांदा खराब झाला तर तो साईडला काढून फेकून द्यायचा. पण तुम्ही जर ह्या पद्धतीने कांदा साठवला तर तुमचा कांदा अजिबात सडत नाही. 1-15 दिवसामध्ये एखादा कांदा खराब होतो. तर जर जागा भरपूर असेल तर कांदा असा छान पसरवून ठेवायचा आहे. आणि जागेची जर अडचण असेल तर त्या जाळीच्या ज्या बास्केट येतात त्या बास्केटमध्ये तुम्ही भरून ठेवले कांदे तरी चालेल. कांद्यांना हवा लागली पाहिजे, म्हणजे मग ते कांदे आपले छान टिकतात. माझी कांदा साठवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यांनी कोणी कांदा साठवला असेल त्यांचा कांदा खराब होणार नाही. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.